तर नमस्कार माझ्या मित्रांनो. निघालो मी आज शेतासाठी जात असताना बघा तुम्ही लागलो कॉन्क्रीटच्या रस्त्याने जात असताना हा पिकअपवाला बघा किती अंगावर आला. तसं पण मी रॉंग साईडनीच होतो, कसं तरी तिथून गाडी काढली मित्रांनो. पुढं आल्यानंतर तुम्ही बघू शकता रस्त्याचं पूर्ण काम झालं आहे, फक्त डिवायडरचं काम राहिले. नंतर कुठं काम राहिलेलं आहे तुम्ही बघा. आता पुढं आला खराब रस्ता आल्यानंतर थोडंसं पुढं गेलो. खड्डे आहेतच, करेल लवकरात लवकर. कॉन्ट्रॅक्टर पण खूप चांगला आहे, करतील लवकरात लवकर काम. नंतर आलो थोडं पुढे, पण थोडे खड्डेच होते. करमाळे रोडने थोडंसं पुढं आलो. नंतर मी सोनारीकडे वळलो. सोनारीकडच्या रस्त्याने जात असताना ही एक शाळा आहे, खूप चांगल्या प्रकारे शाळा आहे मित्रांनो. नक्की तुम्ही इथं ॲडमिशन घ्या. 10वीपर्यंत शाळा आहे. तिथून पुढं आलो. नंतर हे पाईपची कंपनी, इथं पण चांगल्या प्रकारे पाईप वगैरे भेटते. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याचा नंबर भेटेल. तिथून पुढं आल्यानंतर पुढं पण एक खूप चांगली शाळा आहे. ही पण खूप चांगल्या प्रकारे शाळा आहे मित्रांनो. जर तुम्हाला ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल तर नक्की घ्या, लहान मुलांसाठी चांगली शाळा आहे. आणि तिथून पुढं आल्यानंतर थोडंसं बघा तुम्ही वातावरण वगैरे कसं झालं आहे, खूप चांगल्या प्रकारे. थोडंसं पावसाचं वातावरण झालंच होतं. नंतर आलो मी पेट्रोल पंपावरती आल्यानंतर आपल्या गाडीमध्ये 500 रुपयाचं पेट्रोल भरलं मी. पेट्रोल भरून मी निघालो पुढच्या दिशेने मित्रांनो. पुढच्या दिशेने आल्यानंतर इथं बघा तुम्ही बघू शकता परांड्यामध्ये अन्हाळा रोडला सगळे हॉटेलच झालेत मित्रांनो. उजव्या हाताला आणि डाव्या हाताला सगळे हॉटेलच बघायला भेटतील. सगळे हॉटेलच झालेत. नंतर आलो आपल्या शेतामध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपले भाऊ शेताची चांगल्या प्रकारे पाहणी करतात. भाऊंनी मला सगळं सांगितलं झाडाला काय झालं आहे काय नाही. तुम्ही बघू शकता आमच्या शेतामध्ये किती मोसंबी चांगल्या प्रकारे आहे. आणि आता आमच्या शेतामध्ये गवत खूप वाढलं आहे. आता तणनाशक वगैरे भाऊ मला सांगत होते की आता सागर आपल्याला तणनाशक वगैरे फवारावं लागेल. आणि आमच्या झाडं मोसंबी पण खूप चांगली, आणि 1-2-3 झाडं जरा वीक झालेली आहेत मित्रांनो. तुम्ही कमेंटमध्ये सांगा या झाडाला काय झालं असेल. खूप असं झाडाकडे बघितलं मला लई टेन्शन येते. एवढं सगळं जपून स्वतःच्या लेकरासारखं जपतो मी झाडांना, आणि 2-3 झाडं पण जळून पण गेलेत. काय करावं मित्रांनो, रोगच एवढे आलेत की झाडांनी जगावंच कसं हेच मला कळत नाही मित्रांनो. काय अडचण आहे ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि भाऊंनी परत पूर्ण आपल्या रानाची पाहणी केली. भाऊंना पण बरं वाटलं की सगळ्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे फळ वगैरे आलं. तर व्यापाऱ्याला बाग दिली ती, आम्ही बाग वगैरे सगळी तुटून गेली होती. आता तणनाशक वगैरे फवारून घेतो 1-2 दिवसात मित्रांनो. तणनाशकाचा व्हिडिओ तुम्हाला पाठवेल. आम्ही शेतात नारळं पण लावली होती, छोटी नारळं होती मित्रांनो. बघू शकता तुम्ही आता किती मोठे नारळ झाले. अजून 1-2 वर्षात त्याला नारळ येतील. आणि मोसंबीची ह्या प्रकारे आमच्या मोसंबीला फळ आलं होतं. व्यापाऱ्यांनी फळ तोडून नेलं होतं, पण थोडं राहिलं होतं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे फळ आलं होतं. नंतर आमचा हा रामाला आम्ही ग्रास कटरनी पूर्ण तण काढायला आलो होतं. रामाने पण चांगल्या प्रकारे तण वगैरे काढलं मित्रांनो. मला खूप आनंद झाला मित्रांनो. चला मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच तुम्हाला शेतीविषयी माहिती आपल्या चॅनलला भेटेल. धन्यवाद मित्रांनो.